कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण जय राम हरे जय राम कृष्ण जय जय राम जय राम हरे 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 जय जय राम रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने
जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम। शेवट तो भला सेवट तो भला शेवट तो भला सेवट तो भला माझा बहु गोड झाला 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 हा शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला बहु गोड झाला माझा बहु गोड आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमायच्या वरा भेटी रखुमायच्या वरा भेटी रखवाईच्या वरा भेटी रखवाईच्या वरा भेटी रखवाईच्या वरा भेटी रखवाईच्या वरा परिहार झाला परिहार झाला परिहार झाला परिहार अवघ्या दुःखाचा मागेला अवघ्या दुःखाचा मागेला अवघ्या दुःखाचा मागेला अवघ्या दुःखाचा मागेला अवघा दुःखाचा मागेला अवघा दुःखाचा मागेला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमायच्या वरा भेटी रखुमायच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी तुका म्हणेवा तुका म्हणे वाणी तुका म्हणेवा गेली आता घेऊ धने गेली आता घेऊ धने गेली आता घेऊ धने गेली आता घेऊ धने आता घेऊ धने गेली आता घेऊ धने आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा भेट रखुमायच्या वरा भेट रखुमायच्या वरा रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा ढोपा रखुमाई टाळी वाजव ढोबा रखुमाई ढोपा रखुमाई ढोबा रखुमाई ढोपा रखुमाई रखुम काका ढोपा रखुमाई ढोबा रखुमाई 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 हेलो
हेलो सेवट तो भला 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 माथा बहु गुण था माथा बहु गुण था लो निजा जा मायेरा लो निजा जा मायेरा निजा जा माहेरा लो निजा जा माहेरा आलो निजा जा माहेरा माथा बहु गोड़ धारा माथा बहु निजा जा माहेरा निजा जा माहेरा
विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 टाळी टाळी वाजवा विठाल विठाल कुंडले ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज कुंडली गवरदारी शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाने गेले आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा विठाल 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 समचरण सरोजम सांद्रणीलांबोधाभं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन चरण संततिया त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपदाने कथेचा त्यांच्या कृपदाने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारे कमलनयन कान्हा गोपिका चित्तहारी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्य भागे सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ज्ञानेशं ज्ञानमूर्तिञ्च साक्षात् प्रेम स्वरूपिणाम् नामदेवञ्च दयामूर्ति नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परा
क्षेत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम सेवेला सेवक झाला तुमच्या लागलो निजा चरणा आओ स्वामी तुका या देवा यावरी न करावा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुका देवा यावरी न करावा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुका देवा यावरी न करावा वेरो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुका देवा यावरी न करावा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंगल भावन मंगल द्रवो सुदशरथ जर बिहारे राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सिया राममय सब जग जाने सिया राम सब जग जाने करहूं प्रणाम जोरे जुग पाने सुख पाने सिया राममय सब जग जाने करहूं प्रणाम जोरे जुग पाने राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम विठाला विठाला टाळी टाळी वाजवा शेवट तो भला माझा बहुगोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग प्रतिभावंत चैतन्यात्मक विचारधारेचे महान संत कवी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे कृपेचा सागर ज्ञानाचं आगर आणि आपल्या जीवनामध्ये भक्तीच्या परमोच्च शिखरस्थानी पोहोचलेले वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असलेले ज्यांनी तुमचा आमचा सामान्य जीवाचा उद्धार व्हावा कल्याण व्हावं हित व्हावं याच्याकरता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून घेणारे आणि तुमच्या आमच्या जीवाचं कल्याण व्हावं याच्याकरता अहोरात्र स्वतःचा देह झिजवणारे जगमान्य संत देवमान्य संत आणि संतमान्य संत संत हृदय सम्राट अधिकार संपन्न साधू वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा विश्वाला पावन करणाऱ्या अभंग संहितेतला गोड असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठाला 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 अभंग तुकोबरायांचे तुकोबरायांच्या गाथेतील आहे जगामध्ये पाचवा वेद पंचम वेद जर कोणता असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा आहे शास्त्र पुराण वाचल्यानंतर आपल्याला समजतं की शास्त्रामध्ये पुराणामध्ये 4 वेद सांगितलेले आहेत 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद सांगतात की ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद आणि सामवेद 4 वेद आहेत परंतु त्या 4ही वेदातला एक जरी अक्षर वाचलं तरी आपल्याला त्याच्यातला त्या अक्षराचा अर्थ समजेल की नाही सांगता येत नाही पण तुकाराम महाराजांचा गाथा वाचल्यानंतर
त्याच्यातलं एकही अक्षर समजलं नाही असं कधी झालं नाही. म्हणून तुकोबारायांचा गाथा म्हणजे 5वा वेद. विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा म्हणजे पंचम वेद मानला जातो वारकरी संप्रदायामध्ये. गीता वाचल्यानंतर प्रत्येकाला गीतेतलं अक्षर समजेल की नाही सांगता येत नाही, परंतु सगळ्या गीतेचं शास्त्राचं ज्ञान जर कशामध्ये असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये आहे, आणि सगळ्या वेदाचं सार कशामध्ये असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये आहे. गाथ्याला का महत्व आहे महाराज? आजही गाथ्यातला अभंग संतांचे कोणतेही अभंग कीर्तनाला घेतले जातात. का बरं? एका एका अक्षरामध्ये मनुष्याचा उद्धार करण्याची ताकद संतांच्या अक्षरांमध्ये आहे महाराज. म्हणून अनेक वेळेला सांगत असतो की मी या जगामध्ये प्रत्येक गोष्टीला महत्व आहे, प्रत्येक गोष्टीला महत्व आहे. महत्व नाही अशा जगामध्ये वस्तू नाही. आपण घर बांधतो, बंगला बांधतो, कशासाठी? राहण्यासाठी बांधतो. पण त्याच घरामध्ये माणूस राहत नसेल तर माणसं म्हणतात ज्या घरामध्ये माणसं राहत नाहीत त्या घरामध्ये भूत राहतात, असं सहज माणसं बोलून जातात. म्हणजे घराला महत्व कशामुळे आहे तर माणसं राहतात म्हणून घराला महत्व आहे. सोनं नाणं दागिने असतात, अलंकार असतात, तुम्ही आम्ही ते घालतो, त्याला महत्व कशामुळे आहे? सोनाराच्या दुकानात ठेवल्यामुळे नाही, माणूस घालतोय म्हणून त्याला महत्व आहे. माणसाने जर घेतलं नाही तर ते दुकानात ठेवून काय करणार त्याला? म्हणून सोन्या नाण्याला जशी किंमत आहे ती कशामुळे? माणसाच्या गळ्यामध्ये, माणसाच्या शरीरावरती घातल्यानंतर माणसाच्या जीवनाची ते शोभा वाढवतात. तसं जगद्गुरु तुकोबारायांची अक्षर जर वाचली तर माणसाच्या जीवनाचं कल्याण करतात. विठाला 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 विठाला. अशा तुकोबारायांच्या गाथेमधला 4 चरणाचा गोड असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. कूट प्रकरणातला अभंग आहे. तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्या जीवनाचा शेवट गोड कसा झाला, तुकोबाराय सांगतात की माझ्या जीवनाचा शेवट गोड कसा झाला, आणि त्याचबरोबर तुम्हा आम्हाला सुद्धा सांगतात की जन्माला आल्यानंतर तुमच्याही जीवनाचा जर शेवट गोड करायचा असेल तर काय केलं पाहिजे याचं वर्णन तुकोबाराय या अभंगात करतात. विठाला 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 विठाला. अखिल कोट ब्रह्मांड नायक सकल गुणनिधान षड्गुण ऐश्वर्य संपन्न विश्वव्यापक सकल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाकैवल्य तेजोनिधी ज्ञान्यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांचे माऊली अखिल विश्वाचे विश्वमाऊली ज्यांना म्हटलं जातं संत श्रेष्ठ ज्ञानोबराय. वैराग्याच्या कलशस्थानी असलेले धगधगीत वैराग्य ज्यांना म्हटलं जातं जगद्गुरु तुकोबाराय. आणि महान भक्तिप्रधान साधू ज्यांना म्हटलं जसं असे हनुमंतराय. या हनुमंतरायाच्या पवित्र पावन प्रांगणामध्ये संपन्न होत असलेला हा आजचा 1 दिवसीय कीर्तनाचा महोत्सव किंवा कीर्तनाचा कार्यक्रम. आज आपण किम निमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की कैलासवासी वसंत रामनाथ रहाटळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांच्या मागे त्यांचा परिवार, त्यांची पत्नी गंगाभारती, द्वारका वसंत रहाटळ, त्यांचे 3 मुलं आहेत, गोरक्ष वसंत रहाटळ, सचिन वसंत रहाटळ आणि रोशन वसंत रहाटळ. एक पुतणी आहे वैष्णवी, अतुल गवते पुतणी, शुभम विठ्ठल रहाटळ. 3 भाऊ आहेत, अनिल रामनाथ रहाटळ, संतोष दत्तात्रय रहाटळ, योगेश दत्तात्रय रहाटळ, चुलता दत्तात्रय शिवनाथ रहाटळ. 3 बहिणी आहेत, तारामती रमेशचंद्र अडभाई, छाया उत्तम भोसले, अर्चना संतोष गावडे. आणि 5 भाऊ आहेत, भरत नवनाथ रहाटळ, प्रवीण नवनाथ रहाटळ, शरद नवनाथ रहाटळ, सुनील मच्छिंद्र रहाटळ, नितीन मच्छिंद्र रहाटळ. अर्थात सर्व त्यांचा रहाटळ परिवार, सर्वच आप्तेष्ट, यांच्या परिवारातील जे काही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी त्यांचा हा उत्तर कार्यविधी म्हणतो आपण, वर्ष श्रद्धाचा विधी करण्यासाठी सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. आज या व्यक्तीला या कुटुंबामधून जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. जगामध्ये 2 गोष्टी नियतीनं आपल्या हातामध्ये ठेवलेल्या नाहीत.
जन्माला आल्यानंतर कसं जगायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. तुमच्या हातामध्ये म्हणजे जन्माला आलेला प्रत्येक जो जीव असेल त्याच्या हातामध्ये कसं जगायचं. परंतु जन्माला आल्यानंतर कोणाच्या पोटी जन्माला यायचं आणि मरण कधी होणार आहे हे मात्र देवाने आपल्या हातामध्ये दिले नाही महाराज. अहो तुमचं आमचंच काय, ज्ञानोबा आहे संत महात्मे देखील सांगतात की माझं सुद्धा जन्म कोणाच्या घरामध्ये जन्माला यावा, मी सुद्धा कोणाच्या घरामध्ये जन्माला यावी हे सुद्धा माझ्या हातामध्ये नाही. एवढंच काय, कोणत्या आई वडिलांच्या पोटी जन्माला येईल ते सुद्धा आपल्या हातामध्ये आहे का नाही. कोणत्या कुळामध्ये जन्माला येईल आपल्या हातामध्ये नाही. परंतु ज्ञानोबा सांगतात जन्माला येणं आणि मरण माणसाच्या हातामध्ये नाही, परंतु जन्माला आल्यानंतर जीवन जगत असताना चांगलं कर्तृत्व करणं, कोणत्या तरी विशेष अशा प्रकारचं कर्तृत्व करणं ते मात्र आपल्या हातामध्ये आहे बरं का. विठाला 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 विठाला. आज या कुटुंबामधून बोलता बोलता 1 वर्ष झालं. माणूस असा असतो की जिवंत असेपर्यंत माणसाला माणसाचे महत्त्व कळत नाही. लांबचा सोडाचो समाजामध्ये वावरत असताना माणसाला माणूस कसा बोलतो कसा वागतो ह्याचा विचार तर सोडाच, परंतु घरामध्ये सुद्धा वावरत असताना माणसाला माणसाची किंमत राहिली नाही. त्याचं एकच गोष्ट आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये बरं का, कोणी असो, सर्व्हिसवाले असो, बिझनेसवाले असो, व्यवसाय करणारे असो, कोणी असो, कीर्तनकार असो, अगदी सगळे ज्या त्या क्षेत्रामध्ये जेवढे काही फिरणारे आहेत त्या सगळ्यांना एकाच गोष्टीमुळे लांब केलं, ते म्हणजे काय, पैसा. मला सांगा पूर्वीच्या काळची जुने आजी दिसतात किंवा आजोबा, हे जुने वडीलधारी मंडळ दिसतात. त्यांच्या काळामध्ये एवढा पैसा नव्हता, मुबलकता नव्हती एवढ्या गोष्टीची, परंतु तरी सुद्धा जीवन कसं जगावं, एकत्रितपणे जगावं. पूर्वीच्या काळी 5-5 भाऊ असतील तरी सुद्धा एकत्र कुटुंब पद्धती होती. आताच्या काळामध्ये फार अवघड झालंय. नोकरीला लागला मोठा भाऊ की लगेच तो म्हणतो बायको पोरं घेऊन लगेच चाललो मी सर्व्हिसला, तिकडच राहायलाही तिकडच. जसा तो तिकडच राहतो तसा ह्यांचा आणि त्याचा काही संबंध राहतच नाही. राहत नाही का बरं, ठेवला जात नाही. राहत नाही म्हणत नाही. कोणतंही भाऊ जरी असेल, माणसाला वेळ देणं हे आपल्या हातामध्ये असतं महाराज. जवळचं नातं असेल, भाऊ असेल, बहिणी असेल, कशामुळे लांब झालेत, फक्त ह्याच्यामुळे लांब झाले. पण वेळ देणं सुद्धा आपल्या हातामध्ये असतं, परंतु तरी सुद्धा वेळ देता येत नाही महाराज. म्हणून जिवंत असेपर्यंत माणसाला वेळेची किंमत नाही आणि माणसाला माणसाची किंमत कळत नाही. अनेक वेळेला जीवन जगत असताना माणसं आपला वेळ कुठं खर्च करावं हे सुद्धा माणसाला कळत नाही. आयुष्य जात तरी सुद्धा. विठाला 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 विठाला. जीवनामध्ये माणसाने कशामध्ये वेळ घालवला पाहिजे. संत समागमे धारावे आवडे, संत समागमे धारावे आवडे, संत समागमे धारावे आवडे, संत समागमे धारावे आवडे. संत समागमे करावी आवडे, नाशिवंत जाणार सकळ, नाशिवंत जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ.
संत समागमे धरावे आवडे. कशाची जीवनामध्ये आवडी धरावी, संगती कशाची धरावी आणि तातडी कशाची करावी. महाराज, आयुष्य संपलं तरी माणसं तातडी संसाराची करतात, पण जीवनाचं कल्याण व्हायचं असेल तर मी नाही सांगत, अभिषेक महाराज नाही सांगत, तुकाराम महाराज सांगतात करावी तातडी परमार्थाची. कल्याण करायचं ना बाबांनो, याच्याकरता वेळ कशाला द्या. माणसं स्वतःला आजच्या जीवनामध्ये माणसाचं असं झालंय बघा, माणसं स्वतःला स्वतःचा वेळ देऊ शकत नाही. पूर्वीच्या काळी खाणं चांगलं होतं, संकरित बी बियाणं आलं तसं खाणं सुद्धा संकरित झालं. खाणं संकरित झालं तसे ते गुण माणसातही उतरले, माणसंही संकरित झाले. माणसा ह्या टायमाला समोरच्या माणसाला जो शब्द देतील तो पुढच्या टायमाला सोडाच, पुढच्या सेकंदाला सुद्धा ते पाळतील का नाही, कधी बदलतील सांगता येत नाही. जसं म्हणतात, सरडा जेवढा लवकर रंग बदलत नाही तेवढं माणसं लवकर रंग बदलतात. विठाला 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 काय तर वेळेला महत्व दिलं पाहिजे आणि जीवनामध्ये माणसाला महत्व दिलं पाहिजे. हे दोन गोष्टी आहे की वेळ आणि खरंच बघा, वेळ गेल्यानंतर माणसाला वेळेची किंमत कळत असते. अरे त्या वेळेला जर आपण काहीतरी केलं असतं तर आपण कुठंतरी घडलो असतो. 10वी नापास झाल्यानंतर मग समजतं, अरे अभ्यास केला असतं तर बरं झालं असतं. शेजारचं पोरग जाऊ द्या नाही 100% पास झाला, पण 35% तरी सुटला, आपण तर नापासच झालो. पण वेळ गेल्यानंतर कळतं, तसं माणूस गेल्यानंतर माणसाचं महत्व कळत असतं. जिवंत असेपर्यंत तोपर्यंत कळत नाही. तुकोबारांचे फार परकड शब्द आहेत महाराज. भुके नाही आन मेल्यावर पिंडदान, मेल्यावर पिंडदान, मेल्यावर पिंडदान. भुके नाही आन मेल्यावर पिंडदान, मेल्यावर पिंडदान, मेल्यावर भुके नाही अन्न मेल्यावरे पिंडदान. आपल्या गावाचे विद्यमान सरपंच अण्णा या ठिकाणी आले त्या व्यासपीठावर. विठाला 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 विठाला. भुके नाही अन्न मेल्यावर पिंडदान. माणसं जिवंतपणे अशी असतात महाराज. पूर्वीच्या काळी माणसाची काळजी घेत होते. पूर्वीच्या काळी माणसाची काळजी घेत होती. सध्याच्या काळामध्ये सर्व्हिसला असल्यानंतर आई वडील किंवा घरामध्ये वृद्ध व्यक्ती असेल ना, तर त्याची काळजी घेण्यासाठी सुद्धा सर्व्हिसवाल्या माणसांचं सुद्धा अवघड झालंय महाराज. आणि ही रिअल परिस्थिती. म्हणून माणसं जिवंतपणे माणसाला खायला घालत नाहीत. भुके नाही अन्न, भुकेलेलं अन्न द्यायचं नाही, मेल्यानंतर त्याच्या नावाने मोठं पिंडदान घालायचं, सगळ्या गावाला बुंदी खाऊ घालायची, आपणही खायची. मला सांगा, माणूस गेल्यानंतर कधी माणूस उपाशी राहिलाय का त्या माणसासाठी? कधी उपाशी राहिलाय काय? आजपर्यंत आपल्या घरातला माणूस गेला, चला 4 दिवस जेवण बंद करू, असं कधी आहे का? जास्तीत जास्त माणसं चहा सोडतात, भाकर कालवून सोडत नाहीत. परंतु शरीराला लागतं बरं का. पण एकच सांगतो, जिवंत असेपर्यंत माणसाची काळजी घेता आली पाहिजे. मेल्यानंतर मग मात्र आम्ही ते प्रत्येक जण करत असतो. विधिशास्त्रामध्ये विधी सांगितलेले 10वा 13वा वर्ष श्राद्ध करत असतो. परंतु जिवंत असेपर्यंत जर त्या माणसाची काळजी घेतली ना, तर तो माणूस गेल्यानंतर सोडा, जिवंतपणेच तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल. विठाला 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 विठाला. म्हणून आज खरं पाहिलं तर या परिवारामध्ये त्यांचे 3 मुलं आहेत, त्यांचा परिवार आहे, त्यांची एक पत्नी आहे. जीवनाचं
आयुष्याचा कालक्रमण असते ते आपल्या मनुष्याच्या हातामध्ये नसते. भगवान परमात्मा आहे की जन्माला घातल्यानंतर किती दिवस जगायचं आणि किती दिवसाने न्यायचं ते म्हणजे आपल्या हातामध्ये नसतं. तसं वसंत रामनाथ राहटळ या व्यक्तीने या कलियुगामध्ये या मृत्यू लोकामध्ये जन्म घेतला आणि जन्म घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये समाज उपयोगी काही कार्य केले असतील, समाजाची बांधिलकी जपली असेल, समाजाच्यासाठी काहीतरी कर्तृत्व केलं असेल, काही कार्य केलं असेल. आजही त्या गोष्टीची उणीव या परिवारामध्ये, समाजामध्ये असलेल्या, गावामध्ये असलेल्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये समजतं की आज तो व्यक्ती होता, काही दिवसापूर्वी आमच्यामध्ये होता, परंतु तो व्यक्ती आज आमच्यामध्ये नाही, समाजामध्ये नाहीत. हे त्या परिवारामध्ये सोडाच, परंतु समाजामध्ये सुद्धा त्याची उणीव आहे. परंतु जसं म्हणतात की शरीराला झालेली जखम, त्या जखमेचं औषध तुम्हाला कोणत्याही डॉक्टरकडे मिळेल, कोणत्याही मेडिकलमध्ये मिळेल. ताप आल्यानंतर डॉक्टरकडे गेल्यानंतर तो मनुष्य 4 गोळ्या देतो, इंजेक्शन वगैरे दिल्यानंतर 4 दिवसांनी फरक पडतो. परंतु अंतःकरणाला झालेली जखम, एखादा व्यक्ती कुटुंबातून निघून गेल्यानंतर, जवळून निघून गेल्यानंतर त्या व्यक्तीची जी उणीव आहे ती माणसाला मरेपर्यंत भासत असते बरं का. विठाल विठाल म्हणून या व्यक्तींचं आज प्रथम पुण्यस्मरण, प्रथम वर्षश्राद्धाचा दिवस आहे आणि या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने हे कीर्तनाचा कार्यक्रमाचं आयोजन झालं. त्यांच्या मुलाचा फोन आला आणि मी त्यावेळेस पुण्यालाच होतो तरी, आणि अतिशय जवळचं आहे आणि मुख्य म्हणजे जास्त काही वेगळं सांगायचं गरज नाही, हे माझं गाव आहे. मलाही अभिमान आहे तुमचा, तुमचाही अभिमान मलाच आहे, अर्थात सगळ्या गावाचा मला अभिमान आहे. त्यामुळं माझा काही वेगळा काही परिचय सांगायची गरज नाही. म्हणून अधिक काही वेळ न घालवता माझ्या सेवेकडे वळण्याचा प्रयत्न करतो. आज या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित असलेले गायकवृंद, या परिसराचं भूषण असलेलं, आमची बऱ्याच वर्षापूर्वी भेट झाली होती. आता योगायोग असतो आणि चांगल्या गोष्टींचा, चांगल्या माणसांचा योगायोग आला पाहिजे. माणसाला गाठी अशा पडतात ना, तुमच्यापेक्षा आम्हालाही गाठी अशा पडतात ना, ज्याची नको पडायला त्याची गाठ पडते. दारुड्याची गाठ नको पडायला म्हटलं की तो आम्हालाच येऊन पहिला बोलतो. जीवनात ज्याची गाठ पडावी, कोणाच्याच तरी संगतीमध्ये गेल्यानंतर माणसाला काहीतरी शिकायला मिळावं, अशाची संगती मिळावी, अशाची गाठ पडावी. तर काही काहीच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जीवन माणसाचं चांगलं तर नाही, पण वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला म्हणून चांगल्या गोष्टीचा, चांगल्या माणसांचा योगायोग जीवनामध्ये जुळून आला पाहिजे आणि तो योगायोग बऱ्याच वर्षापूर्वी जुळून आला आणि तेच आज यांचं जीवन परमार्थामध्ये गेलं. आमचे बैरागी महाराज, सगळेच वडीलधारी मंडळी, त्याचबरोबर सुंदर अशा प्रकारचे पहिली चाल ज्यांनी, ज्या तेच तोला मोलाचे गायक असणारे आमचे भगवान महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर अशा प्रकारची पहिली चाल म्हटली. त्याचबरोबर आमचे परम स्नेही, परम आदर स्नेही, आमचे मित्राप्रमाणे असणारे, परंतु तरी सुद्धा जो तो ज्या त्या जागेवर पाहिजे. मित्र घरी असल्यानंतर, परंतु या ठिकाणी आल्यानंतर मृदुंगाची उत्तम अशा प्रकारची साधना केली. आता खरं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये ज्यांचं सुंदर अशा प्रकारचं पक्वाद क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे, नाशिक जिल्ह्याचं भूषण असलेलं विकासजी महाराज बेलुकर, त्यांच्याकडे अजूनही पक्वाजाचं अध्ययन चालू आहे आणि सुंदर अशा प्रकारचं आपल्या परिसरामध्ये सुद्धा भूषण असलेलं सूरज महाराज लाड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्याच गावातील भजनी मंडळ असणारे, की ज्या भजनी मंडळातून मी कीर्तन करायला शिकलो, ही माणसं नसती तर आम्ही कोणत्या भजनी मंडळात गेलो असतो मला सांगा. कोणत्या भजनी मंडळात गेलो असतो? बरं, भजनी मंडळात गेल्यानंतर मग अभंग शिकत असतो माणूस. आणि कीर्तनाला काय लागतं? पहिला अभंग लागतो. अभंग जर येत नसेल तर कीर्तन काय व्याख्यान म्हणून करता का? बरोबर की नाही? म्हणून अभंग पहिलं शिकलो आणि त्यानंतर याच भजनी मंडळातून कीर्तन वगैरे शिकून आजही यांचा खरं पाहिलं तर फार मोठा मोलाचा वाटा आहे आणि मुख्य म्हणजे आशीर्वाद आहेत आणि त्याच आशीर्वादाने मी या ठिकाणी उभा आहे. सर्वच भजनी मंडळातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, वडीलधारी मंडळी असतील, त्यांच्या चरणाला वंदन करतो आणि सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम ज्यांची आहे, आमची सोमनाथ भाऊ, प्रत्येक वेळी सुंदर अशा प्रकारच्या साऊंड सिस्टीम, म्हणजे अगदी कोणता आवाज कमी कर जास्त कर अशी नाही, तर बऱ्याच ठिकाणी अर्धा पाऊण तास येत चालतं, मग ते
हा, परंतु आपल्या परिसरामध्येच नाही तर भरपूर लांब लांब ठिकाणी ज्यांचे साऊंड सिस्टीम आहे, गोड अशा प्रकारचे साऊंड सिस्टीम देतात. सोमनाथ भाऊ आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सर्वच आपण श्रोतृजन मंडळी, मायबाप वर्ग, कारण तुम्ही ऐकताय म्हणून आम्ही सांगतोय. तुम्हीच ऐकलं नाही तर आम्ही काय सांगणार आहे. म्हणून आपण मायबाप आपल्या सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा अभिवादन करतो, प्रणाम करतो. कीर्तन रूपे सेवेला सुरुवात. विठाला विठाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. उरलेल्या वेळेमध्ये आपल्याला सेवेला घेतलेल्या अभंगावरती चिंतन करायचंय. तुकोबरा या अभंगामध्ये आपल्या जीवनाचा शेवट गोड कसा झाला ते या अभंगामध्ये सांगतात. तुकोबराय सांगतात की माझा बहु गोड झाला. तुकोबरायांचे शब्द आहेत, बहु गोड झाला. मग एखादा आमच्यासारखा माणूस महाराजांकडे जाईल, महाराज तुम्ही म्हणता की माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला, गोड झाला, पण किती गोड झाला? काही माप असेल, काही सांगता येत असेल आम्हाला सांगा. पण तुकोबराने नाही उदाहरण दिलं, पण मी उदाहरण देतो की जसं एखादा गुलाबजाम असतो, समजा बरं का, एखादा गुलाबजाम असतो आणि तो गुलाबजाम घेतल्यानंतर एखाद्या माणसाला तो खायला दिला, समजा बरं का, लगेच तोंडाला पाणी सुटू देऊ नका, सुटलंच असेल. परंतु तरी सुद्धा समजा की एखाद्या माणसाला गुलाबजाम खायला दिला, समोरच्या माणसाला गुलाबजाम खायला दिला आणि खाल्ल्यानंतर त्या व्यक्तीला विचारलं का हो तुम्ही आता जो गुलाबजाम खाला तो किती गोड होता? तो म्हणतो अरे बाबा तो गोडच होता, सांगता येत नाही एवढा गोड होता. पण तरी सुद्धा त्याला विचारलं अरे बाबा तरी सुद्धा सांग किती गोड होता? तो म्हणतो अरे गुलाबजामच होता ना. मग आता तो गोड आहे ना, मग तो का कडू लागणार आहे का? अरे गोडच आहे. तरी सुद्धा विचारलं अरे गुलाबजाम खाला ना, किती गोड होता? तो म्हणतो सांगता येत नाही एवढा गोड होता. तसं तुकोबारांना विचारलं महाराज तुम्ही म्हणता की माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला, पण किती गोड झाला? याच्याकरता तुकोबाराने शब्द वापरलाय माझा बहु गोड झाला. बहु शब्द फार महत्वाचा आहे याच्यामध्ये. बहु शब्द बघा बारीक चिंतन आहे का. बहु शब्द फार महत्वाचा आहे. आता बहु शब्द हा मराठीमध्ये आहे आणि हिंदीमध्ये सुद्धा आहे. बहु शब्द मराठीमध्ये आहे आणि हिंदीमध्ये आहे, परंतु दोन्ही बहु जरी असले या ठिकाणी विठाला 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 आपल्या गावातलं युवा उद्योजक आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे महेंद्र शेठ गोडगे पटेल यांचे वडील, मला काही नाव ज्ञात नाहीत तरी सुद्धा वडील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचंही मनापासून धन्यवाद. तर तुकोबाराय म्हणतात की माझा बहु गोड झाला. बहु गोड झाला, किती गोड झाला? बहु शब्द वापरलाय महाराजांनी. बारीक चिंतन आहे का. बहु शब्द वापरले, एक मराठीमध्ये बहु आहे आणि दुसरा हिंदीमध्ये बहु आहे. पण मराठीमध्ये जो शब्द वापरलाय त्या बहु शब्दाला काय म्हणतात? बहु म्हणजे पुष्कळ, भरपूर, सांगता येत नाही एवढा. पण तोच बहु शब्द जर हिंदीमध्ये घेतला तर त्याला काय म्हणतात? सून. पत्नी नाही, सून म्हणतात. पत्नी ते पतीकडूनच असला, परंतु बहु म्हणजे सून म्हटलं जातं. मग आताच्या काळामध्ये सिरियलची क्रेज चालू आहे महाराज. पूर्वीच्या काळी सुद्धा काही सिरियल होत्या जुन्या, आता लहान वयामध्ये होतं त्यावेळेस आम्ही पाहायचो, कशाला खोटं सांगायचं. लहान वयामध्ये टीव्ही पाहायचं, परंतु आता आठवतं ते कभी सास कभी बहू अशी जुनी एक सिरियल होती. म्हणजे विठाला 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 विठाला. तर माझा बहु गोड झाला. बहु शब्द सांगितलेले हिंदीमध्ये त्याचा अर्थ म्हटला जातो की सून. आता बहु म्हटलं
की सिरियलची क्रेज, पूर्वीच्या काळी सिरियल होत्या, कभी सास तर कभी भाऊ, म्हणजे कधी सासू तर कधी सून. मराठीमध्ये काही ती म्हण आहे, कधी 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. परंतु बहु शब्द वापरला बरं का. आता बहु आताच्या काळामध्ये सिरियलची क्रेज तर इतकी चालू आहे की संध्याकाळी 7ला एकदा किचन वाट्यात बसल्या देवीने टीव्हीचं बटन दाबलं की ते 10 वाजेपर्यंत काही बंद होत नाही. आता खेड्यामध्ये तरी माणसं थकून येतात, पण शहरामध्ये माणसं तर घरीच बसायला असतात. त्याच्यामुळे टीव्ही दिवसभरही चालू असतो, सिरियल डबल रिपीट होती. मग मला सांगा, अशा त्या 2-3 तासामध्ये ते बहु शब्द किती वेळा वापरला जात असेल. पण त्या बहुशब्दाचा आणि ह्या बहुशब्दाचा, अभंगामधल्या शब्दाचा अर्थार्थी काही संबंध नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझा जीवनाचा शेवट गोड झाला, पण इतका गोड झाला की सांगता येत नाही एवढा गोड झाला. विठाला 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 विठाला. माणसाच्या जीवनाचे 3 काळ असतात बघा. प्रत्येक मनुष्य जीवन जगत असताना 3 काळामध्ये जगतो. शेवट गोड करायचा आहे, परंतु जीवन जगत असताना मनुष्य 3 काळामध्ये जगतो. एक म्हणजे वर्तमानात जीवन जगतो, दुसरा म्हणजे भूतकाळामध्ये जगतो, आणि काही भविष्य काळामध्ये जीवन जगत असतात. काही माणसं फक्त वर्तमानाचा विचार करतात, आज काय केलं पाहिजे, आज जेवणाला काय भाजी केली पाहिजे संध्याकाळी किंवा दुपारी. काही माणसं वर्तमानाचा, दररोजच्या जीवनाचा विचार करतात. काही माणसं फक्त भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीचा विचार करतात, आणि काही माणसं फक्त भविष्याचा विचार करतात, कृती करतच नाही. काही माणसं म्हणतात, भविष्यामध्ये मी नक्की पंतप्रधान होईल. कोण म्हणतं? काही काम न करणारा. मी म्हणत नाही झोपडीतला माणूस, कारण चहावाला पंतप्रधान होऊ शकतो, झोपडीतला का बरं होऊ शकत नाही. काही फक्त भूतकाळाचा विचार करतात, मी फक्त पंतप्रधान होईल, मी अमुक मोठ्या मोठ्या करोडाच्या गाडीमध्ये फिरेल. काही विचार करतात, पण कृतीमध्ये मात्र काहीच नसतं. म्हणजे काही भूतकाळात जीवन जगतात, काही भविष्यात जीवन जगतात, आणि काही वर्तमानात जीवन जगत असतात. जसं माणसं 3 काळामध्ये जगतात, तसं दिवसामध्ये सुद्धा 3 काळ असतात. पहिला म्हणजे सकाळ, दुसरं म्हणजे दुपार. कस काय? दिवसामध्ये 3 काळ असतात. दुसरा म्हणजे मध्यान्ह काळ, आणि तिसरा म्हणजे सायंकाळ किंवा संध्याकाळ. दिवसामध्ये 3 काळ असतात, तसं मनुष्य जीवन जगत असताना मनुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा 3 काळ असतात. एक म्हणजे प्रारंभ काळ, दुसरा म्हणजे मध्य काळ, आणि तिसरा म्हणजे अंतकाळ. विठाला 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 विठाला. आता मला सांगा, माणसाच्या जीवनाचा प्रारंभ काळ चांगला असावा की मध्यकाळ चांगला असावा की अंतकाळ चांगला असावा? माणसाच्या जीवनाचा सोपं सांगू का, माणसाच्या जीवनाची सुरुवात चांगली असावी, मध्य चांगला असावा की शेवट चांगला असावा? बरेच माणसं म्हणतील शेवट चांगला असावा. तुमचं उत्तर बरोबर आहे, पण 25% उत्तर बरोबर आहे. बाकीचं उत्तर तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणता की शेवट चांगला असावा, पण माझं म्हणणं आहे की माणसाच्या जीवनाचा शेवट गोड करायचा असेल तर सुरुवात चांगली केली पाहिजे. त्यावेळेस मध्य चांगला होईल आणि त्यावेळेस त्याचा शेवट चांगला होईल. विठाला 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 विठाला. जसा एखादा 10वीचा विद्यार्थी असेल, त्याला परीक्षेमध्ये, वार्षिक परीक्षेमध्ये त्याला 100% मार्क पाडायचे, तर त्याला शेवटच्या वेळेला अभ्यास करून चालेल का? नाही. मार्च मध्ये परीक्षा असेल, फेब्रुवारीमध्ये पुस्तक घेऊन बसला तर किती टक्क्यानं तो पास होईल? टक्क्यानं सोडाच. कॉपी करून नाही म्हणत बरं का मी. किती टक्क्यानं पास होऊ शकतो? अभ्यास करून तर नाही पास होऊ शकत. फेब्रुवारीमध्ये अभ्यास करून कोणी मार्चला पास होत असतं का हो? मग याच्याकरता मग शिक्षक लोकांनी सुद्धा, शाळेने सुद्धा 2च महिने शाळा ठेवली असती, दुसऱ्याच महिन्यात परीक्षा ठेवल्या असतात. जसं परीक्षेमध्ये जर चांगल्या टक्क्यांनी, चांगल्या मार्कांनी जर पास व्हायचं असेल तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिने सुद्धा चांगला अभ्यास करावा लागेल. बरं, त्याच्यानंतर गणपती आले, नवरात्र आल्यानंतर मग त्याने ठरवलं की चला गणपती आले, आता डीजे आले, मग त्याचाही आनंद घेतला पाहिजे. नवरात्र आले, त्याचे दांडे खेळले पाहिजे. मग त्या जर गोष्टीमध्ये जर त्याने जर 4 महिने अभ्यास केला आणि 4 महिने जर झोप काढली, मस्त आनंद घेतला, मजा घेतली, आणि तसाच जर
परीक्षेला गेलं तर तो पास होऊ शकतो का? नाही. जसं पहिल्या काळामध्ये चांगला अभ्यास केला तसं मधल्याचा काळामध्ये सुद्धा अभ्यास करावा लागेल. आणि मधल्या काळामध्ये जसा अभ्यास केला तसा शेवटच्या वेळेला निदान पुस्तकाचे तरी पाने उचकून पाहावे लागतील. तसं माणसाच्या जीवनाचा शेवट गोड करायचा असेल तर सुरुवात चांगली केली पाहिजे. सुरुवात चांगली केली तरी सुद्धा त्याचा मध्य चांगला झाला पाहिजे. आणि मध्य चांगला झाला तर जीवनाचा शेवट चांगला होईल. विठाला 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 विठ्ठल. मग या जगामध्ये प्रत्येक माणसाला वाटतं की माझ्या जीवनाचा शेवट चांगला झाला पाहिजे. प्रत्येकाला वाटतं की माझ्या जीवनाचा शेवट गोड व्हावा. पण लक्षात घ्या, या जगतामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला वाटतं ना माझा शेवट गोड व्हावा. पण मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर या मृत्यू लोकाचं एक वास्तविक सत्य ठरलेलं आहे. काय वास्तविक ठरलेलं आहे की जो जो मनुष्य जन्माला आलेला आहे ना त्याला एक ना एक दिवस जावंच लागणार आहे. येथे नाही आले अवतार, येथे नाही आले अवतार. आले अवतार, येरते पामर जीव किती. मृत्यू लोकाचं वैशिष्ट्य आहे, मृत्यू लोकांमध्ये सत्य आहे. जीवनामध्ये माणसाच्या अनेक यात्रा जातात. माणसं अनेक यात्राला जातात. कोण अश्विनाथ बाबांच्या यात्रेला जातं, कोण मढीला कानिपनाथ बाबांच्या यात्रेला जातं, कोण ज्ञानेश्वर महाराजांना आळंदीच्या यात्रेला जातं, कोण पंढरपूरच्या यात्रेला जातं, कोण म्हसोबाच्या यात्रेला जातं, कोण मांढरदेवीच्या यात्रेला जातं. माणसं अनेक अनेक यात्रेला जात असतात. पण माणसाच्या जीवनाची यात्रा सुद्धा एक ना एक दिवस ठरलेली आहे, हे माणसाने ध्यानात ठेवलं पाहिजे. विठाला 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 विठाला. मला सांगा, या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची आहे की माणूस यात्रेला जाताना किती आनंदी असतो. म्हसोबाची यात्रा म्हटली का माणूस तर विचारूच नका, त्याच्यात बैलगाडी असल्या का मग तर काय. माणूस यात्रेला निघाला म्हटलं की आनंदी असतो, पण शेवटची यात्रा म्हटली का माणूस दुःखी असतो. पण खरं पाहिलं तर शेवटची यात्रा आनंदाची आणि सुखाची जर जायची असेल तर जसं मनुष्य म्हसोबाच्या यात्रेला घरी जाताना तसा आनंदी टापटीप होऊन जातो, तसं आयुष्यभराची शेवटची यात्रा जर आनंदाची करायची असेल तर आयुष्यभरात देवाचं नाव जर घेतलं तर ते आनंदासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भाव, शेवटचा दिस गोड भाव, आता निश्चिंतीने पवलू मिता, आता निश्चिंतीने पवलू मिता. शेवटचा दिस गोड भाव, शेवटचा दिस गोड भाव, आता
आता निश्चितीने पावे लोभी सावर आता निश्चितीने पावे लोभी याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोडवा शेवटचा दिस गोडवा याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता यादसाठी केला कशासाठी अट्टहास केला तर शेवटचा दिवस गोड व्हावा तुकोबाराय सांगतात की संत महात्मे सांगतात की जीवन जगत असताना माणसाने दुसऱ्याच्या जीवनाचं कौतुक करण्यापेक्षा जीवनात एक वेळेला असं समजलं पाहिजे की हृदयाला असं वाटलं पाहिजे अंतःकरणाला असं वाटलं पाहिजे की मी जे जीवन जगलोय ना त्याचं माझ्या जीवनाला कौतुक वाटते नाहीतर आयुष्यभर ह्याच्या डोक्यात त्याच्या डोक्यात ह्याची चाडी करायची चुगली करायची हे जर अंतःकरणामध्ये असेल तर शेवट गोड कसा होईल महाराज याच्याकरता ज्ञानोबाराय सांगतात आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोणी मत द्यावे पसाय जाणे ज्ञानोबारायांची सुद्धा मागणी भूमिका हीच आहे की आयुष्यभर मी जे जीवन जगलोय ना लोकांना त्याचं कौतुक सोडाच हो परंतु माझं मी जे जीवन जगलोय ना याचं माझा मला अनुभव आहे आनंद अशा प्रकारचा आहे म्हणून आनंदे भरीन तिन्ही लोकी याचा आनंद मी माझ्या हृदयात नाही तर तिन्ही लोकांमध्ये मिरवीन म्हणून जीवन जगत असताना आपण जे जगलोय ना त्याचं कर्तृत्वाचा आनंद लोकांना नाही तर आपल्या अंतःकरणाला वाटलं पाहिजे की बास आजचं जे जीवन जगलो ना ते सफल झालं चांगलं जीवन जगलो याचा याला अनुभव असतो म्हणून मृत्यू लोकातलं एक वास्तविक सत्य सांगतात की येथे ना हे वरो आले अवतार येरते पामर जीवकिती या मृत्यू लोकांमध्ये जो म्हणून जन्माला आलेला आहे ना त्याला एक ना एक दिवस जावं लागणार आहे हे मात्र निश्चित आहे जो आएगा सो जाएगा राजा रंक फकीर किंवा उदंडची झाले जन्मोनिया मेले होनिया गेले रावरंक भगवान कृष्ण परमात्मा सांगतात वासांसी जीर्णानि यथा विहाय नवाने गृह्णाति नरो पराने यथा शरीराण विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देही भगवान कृष्ण परमात्मा सांगतात की जसं मनुष्य जीर्ण झालेले वस्त्र फाटके झालेले वस्त्र मनुष्य घालतो का नाही घालत तसं आत्मा सुद्धा जीर्ण झालेलं शरीर टाकून देत असतो आणि नवीन शरीराचा स्वीकार करत असतो याच्याकरता ज्या भगवान परमात्म्यानं आपल्याला निर्देह दिलेला आहे ना त्याचे उपकार देवाचे उपकार मनुष्याने जीवनामध्ये मानले पाहिजे बरं का कारण जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये तिघांचे उपकार सांगितलेले आहेत एक म्हणजे आई वडिलांचे उपकार आहेत दुसरे म्हणजे देवाचे उपकार आणि तिसरे म्हणजे संतांचे उपकार विठाला 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 पहिले उपकार या जगतामध्ये कोणाचे असतील तर ते आई वडिलांचे उपकार आहेत या जगामध्ये आई मुलाला जन्म देते आणि जग दाखवते तर बाप या जगतामध्ये मुलाला त्याचं अस्तित्व निर्माण करून देत असतो म्हणून आई वडिलांचं वर्णन करत असताना संतांनी सुद्धा वर्णन करावं सकळ तीर्थाचे धुरे जी एका माता पितरे ते सेवेसी किर शरीरे लोन कीजे क्या सगळ्या तीर्थक्षेत्राचं सगळ्या तीर्थाचं माहेरघर माय बाप केवळ काशी 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 माय बाप केवळ काशी
माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. तीर्थासी न जावे, तीर्थाला जाऊ नये म्हणजे काही चारधामाला गेलंच नाही पाहिजे असं काही नाही बरं का. पण ज्याला जाणं होत नसेल, ज्याला शक्य होत नसेल, शरीर प्रकृती चांगले नाही, तर त्याच्यासाठी सांगितलं की जगामध्ये सगळे तीर्थ आहेत. जगामध्ये असं सांगतात की 108 तीर्थ सांगतात. 108 तीर्थाचं वर्णन आहे. पण त्या सगळे तीर्थ जर पवित्र व्हायचं असेल, पुण्यवान व्हायचं असेल तर सगळे पंढरपूरला जातात. पण त्याच पंढरपूर मध्ये असलेलं तीर्थक्षेत्र चंद्रभागा, त्या चंद्रभागेच्या तटावर उभा असलेला जो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा सुद्धा कोणाच्या सेवेमुळे उभा राहिला, तर पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. कोणाची सेवा, तर आईवडिलांची सेवा सांगितलेली, आईवडिलांचे उपकार सांगितलेले आहेत. पण ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई या चारही भावंडांचा विचार केला तर या चारही भावंडांना आईवडिलांचं एवढं मोठं सहवास लाभला नाही, संगती लाभली नाही. परंतु तरी सुद्धा आईवडिलांचं श्रेष्ठत्व, मोठेपणा, महती सांगत असताना ज्ञानोबाराय सांगतात की या जगामध्ये अनेक तीर्थ असतील, पण सगळ्या तीर्थांना पवित्र करण्याची ताकद, पवित्र करण्याचं स्थान जर कोणतं असेल तर ते पूजनीय आई वडील आहेत. विठाला 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 विठाला. सगळ्यात पवित्र तीर्थस्थान जर कोणतं असेल तर सकळ तीर्थाचे दुरे जी एका माता पितरे. परंतु चांगल्या गोष्टी अशा असतात महाराज की चांगल्या गोष्टी बघितल्या पाहिजे. आणि खरंच आई वडिलांसाठी, आई वडील मुलाबाळांसाठी काय करू शकतात हे जर पाहायचं असेल तर जुने चित्रपट जरूर पाहिले पाहिजे बरं का. ज्ञानेश्वर महाराजांचा अख्खा जर जीवनपट जर पाहायचा असेल तर मुंगी उडाली आकाशी जुना चित्रपट आहे. आणि खरंच जुने चित्रपट माणसाला काहीतरी शिकून जातात. आई वडील मुलाबाळांसाठी काय करू शकतात. जुना चित्रपट होता चिमणी पाखरं. त्या आईला, त्या दाम्पत्य जे असतात त्यांना 4 मुलं असतात. एक लंगडा असतो. पती गेल्यानंतर सांभाळायला कोणी नाही. पाहिल्यानंतर ती विचार करते की 4 मुलं आहेत, त्यांचं उद्याचं जीवन कसं गेलं पाहिजे याच्याकरता 4 मोठ्या घरातली माणसं त्या 4ही मुलांना दत्तक घेतात महाराज. पण एवढं असून सुद्धा दत्तक घेतल्यानंतर सुद्धा त्या माईचा जीव, अंतःकरणातलं जो प्रेम आहे, प्राण आहे, तो त्या मुलाबाळांपाशी असतो. त्याचं वर्णन करत असताना म्हणतात, माया मंदिर हलले लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. तिनं बांधल घराट दिला विसावा निवारा, घेवरिया पंखा खाली भरविला मुखी चारा, ओढ रक्ताला लागली लागे काहुर उठाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. जीवनामध्ये चांगल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. पण ज्या गोष्टी चांगल्या बघितल्या पाहिजेत हे मी आता सांगतोय आणि ज्यांच्यासाठी सांगतोय तो तरुणाईचा वर्ग बहुतेक येत नाही. सध्या काय त्यांचं लक्ष एकीकडं फक्त सरकार, तुम्ही मार्केट केलंय, परिस्थिती आहे. पण असो, पहिले म्हणजे आई वडिलांचे उपकार सांगितले आहेत, दुसरे उपकार देवाचे सांगितले आहेत. जगामध्ये देवाचे उपकार सुद्धा मानले पाहिजेत. ज्या भगवान परमात्म्यानं सुंदर अशा प्रकारचा नरदेह दिला. आउट हात का मानव देह अल्लाने तुझा दिया, हाथ का मानव देह अल्लाने तुझा दिया, ओ खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाक जमाना गया, खाया पिया सुख
सुख से सोया ना जमाना गया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया। औट हात का मानव देह अल्लाह ने तुझा दिया, खाया पिया सुख से सोया. भगवान परमात्म्याने सुंदर अशा प्रकारचा नरदेह दिला, पण दिल्यानंतर जर तो खाण्यापिण्यात झोपण्यात फिरण्यात जर वेळ घालवत असेल, आयुष्य जर जात असेल, तर खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोयन जीवनही घालवलं. म्हणून भगवान परमात्म्याने देह दिला. कसे इंद्रिय दिले? दिले इंद्रिय हात पाय कान, दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जने तुझोडसी नारायण, नासे जीव पण भव रोग. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जने तुझोडसी नारायण, नासे जीव पण भव दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तो जोडसे नारायण, नासे जीव पण बहुरोग. भगवान परमात्म्याने सुंदर अशा प्रकारचा नरदेह दिला, पण नरदेह दिला पण त्याचं महत्व आपल्याला कळलं का? बघा, या जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत की काहींना नरदेहाचं महत्व कळालं पण त्यांना नरदेह मिळाला नाही. स्वर्गातले देव आहेत, त्यांना नरदेहाचं महत्व कळालं पण त्यांना नरदेह मिळाला का? नाही. उगाच त्यांनी इच्छा केली नसती. स्वर्गीची अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. पहिला प्रकार असा आहे की काहींना नरदेहाचं महत्व कळालं पण त्यांना नरदेह मिळाला नाही. दुसरे असे आहेत की त्यांना नरदेह कळाला पण त्याचं महत्व कळालं नाही. तिसरा प्रकार असा आहे, त्यांना नरदेह मिळालाही नाही आणि त्याचं महत्व कळालंही नाही. त्याच्यामध्ये तिसरा प्रकारामध्ये हे पशु पक्षी दिसतात ना, जेवढे कावळे चिमण्या, त्यांना महत्वही नाही आणि मिळालाही नाही आणि कळाला सुद्धा नाही. जर कळाला असता तर ते कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर सगळ्यांनी मीटिंग ठेवून म्हटले असते की मारुतीच्या मंदिरासमोर कीर्तन आहे, सगळ्यांची मीटिंग माणसं यायच्या अगोदर सर्वांनी गेलं पाहिजे. कळालं का? मिळालाही नाही आणि कळाला सुद्धा नाही. पण चौथा प्रकार असा आहे की काहींना नरदेह मिळाला सुद्धा आणि त्याचं महत्व कळाला सुद्धा. याच्यामध्ये संत महात्मे. म्हणून जीवनात कोणतीही वस्तू मिळणं उपयोगाचं नाही, तर मिळालेली वस्तू कशी वापरायची हे कळालं पाहिजे. बघा, एकदा एक मेंढ्या वळण्याचा त्याचा व्यवसाय होता. मेंढ्या वळत असताना रस्त्याने जात असताना त्याला एक चिंतामणी नावाचं रत्न सापडलं. काय? चिंतामणी. आता चिंतामणी नावाचं रत्न म्हणजे चिंता नावाचं मणी असा काही पदार्थ नाही बरं का. चिंतामणी म्हणजे शास्त्रामध्ये असे काही पदार्थ सांगितलेले आहे की 3 गोष्टी या जगामध्ये सहजासहजी माणसाला मिळत नाहीत. ते म्हणजे पहिली कामधेनू, कल्पतरू आणि चिंतामणी. 3 गोष्टी माणसाला सहजासहजी मिळत नाहीत. पहिली कामधेनू. समुद्र मंथनातून 14 रत्न निघाली, त्याच्यामधून कामधेनू नावाचं रत्न बाहेर पडलं आणि कामधेनू नावाचं रत्न बाहेर पडल्यानंतर देवाच्या आणि राक्षसांच्या दोघांच्याही सहमतानं ते जमदग्नी ऋषीकडे गेलं. कामधेनू जमदग्नी ऋषीकडे गेल्यानंतर बघा, कामधेनूची जर्सी गाईचं सोडा, गावठी गाईचं सोडा, परंतु कामधेनूमध्ये किती ताकद असते. तर ती जमदग्नी ऋषीकडे ती गाय गेल्यानंतर त्याच राज्याचा एक सहस्रार्जुन नावाचा राजा आपलं सगळं सैन्य घेऊन शिकारीसाठी निघालेला होता. शिकारीसाठी जात असताना सैन्याला भूक लागली. अरण्यामध्ये पाहिलं की ऋषींच्या आश्रमाशिवाय दुसरं काही दिसत नाही. ऋषींकडे गेला, म्हणाले, महाराज माझ्या सैन्याला भूक लागली, काहीतरी जेवणाची व्यवस्था होईल असं काहीतरी करा. म्हणे बसा म्हणे जेवायला. जेवायला बसल्यानंतर सगळं सैन्य जेवायला बसलं. जेवायला घातलं, पोटभर जेवण केलं. पोटभर जेवण केल्यानंतर राजाने विचार केला, म्हणे या बाबांकडे काही नाही, एका लंगोटी कमांडोले शिवाय एका झोपडीमध्ये राहतात. सध्याचे बाबा तर मठपती गडपती असतात म्हणे, बाबांकडे काही नाही, तरी सुद्धा माझ्या सैन्याला भोजन घातलं म्हणे, जेवण घातलं आणि ते इच्छा भोजन झालं. म्हणे कशामुळे केलं? म्हणे माझ्याकडे कामधेनू नावाची गाय आहे, त्या गायीमुळे मी किती जरी माणसं आले तरी सुद्धा त्यांना जेवण घालू शकतो. पण अशी सुद्धा कामधेनू
जगामध्ये सहजासहजी माणसाला पाहायला मिळत नाही. अहो कामध्ये न सोडा, इथं गावठी गायच पाहायला मिळणार. सगळीकडे जर्सीचा धडाका चालू आहे. जिथं गावठी पाहायला मिळत नाही तिथं कामधेनू किती दुर्लभ आहे. हा, त्यानंतर दुसरी गोष्ट दुर्लभ आहे, सहजासहजी माणसाला मिळत नाही पाहायला, ती म्हणजे कल्पतरूचं झाड. आपण बाबळीचे झाड एक पाहिले असतील, येड्या बाबळी पाहिले असतील. लिंब लावावं तर लागत नाही यांना कधी, असे उगवतात ते. जे निरुपयोगी माणसं असे असतात, त्यांच्यात गुण पेरावा लागत नाही. अवगुण, गुण नाही म्हणत, अवगुण टाकता येत नाही, ते आपोआप तिथून उगवतात. जसे बाबळीसारखे. हा, अशा बाबळी, येड्या बाबळी, त्यांना कधी पेरावं लागत नाही. कधी बी बियाणं टाकले का तुम्ही? कधी येड्या बाबळी उगव म्हणून कधी बांधावरती आपण बी बियाणं टाकत नाही, पण ते आपोआप उगवतात. सध्याच्या युगामध्ये चांगले झाडं पेरावे लागतात, पण तसं कल्पतरूचं झाड माणसाला सहजासहजी पाहायला मिळतं का? पाहायला मिळत नाही. पण त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आहे बरं का. आणि चिंतामणी नावाचं रत्न, आता मी या विषयावर आलो, चिंतामणी नावाचं रत्न त्या मेंढपाळाला सापडलं बरं का. मेंढपाळा सापडल्यानंतर त्याने विचार केला की अरे चमकणारा काहीतरी खडा दिसतोय. त्याने काय केलं, त्याची आवडती एक शेळी होती, पांढरी शेळी, त्या शेळीच्या गळ्यामध्ये बांधला. शेळीच्या गळ्यामध्ये बांधल्यानंतर त्या रस्त्यानं एक रत्नपारखी चालला होता. आता रत्नपारखी म्हणजे रत्नाची पारख असलेला, काही आडनावाचे रत्नपारखी असतात, पण त्यांना रत्नाची पारख त्याची काहीच नसते. काहीच वाघमारे आडनाव असतं. मग ते वाघ मारतील असं काही सांगता येत नाही, ते जुरळ पाहिलं तरी पळून जातात. काहीचं आडनाव वाघ असतं, काहींचं आडनाव लांडगे असतं, काहींचं आडनाव कावळे असतं बरं का. कावळे आडनाव सुद्धा आहे. काहीचं आडनाव कोल्हे असतं. मग असे माणसं त्या गुणाचे असतील, सांगताच येत नाही. पण तो रत्नपारखी होता, रत्नाची पारख असलेलं. त्याने पाहिलं म्हणे त्या शेळीच्या गळ्यामध्ये चिंतामणी नावाचं रत्न बांधलंय. म्हणे काय येडा माणूस दिसतोय, कोण आहे म्हणे. त्याने विचार केला की हे शेळ्या मेंढ्या ज्याच्या आहे तो कोण असावं, म्हणे मेंढपाळ असावं. तो मेंढ्या वाढणाऱ्यापाशी गेला. तो म्हटला हा म्हणे शेळी तुमचीच का? हा म्हणे आमचीच आहे. मग त्या शेळीच्या गळ्यामध्ये तेवढा जो मणी आहे तो आम्हाला देता का? म्हणे थांब, मेन डिपार्टमेंटला विचारावं लागेल. कारण देशाच्या स्तरावर 3 मिनिस्टर प्रसिद्ध आहेत, फेमस आहेत. 3 मिनिस्टर. देशाच्या स्तरावर जर बघितलं तर PM, राज्याच्या स्तरावर बघितलं तर CM, आणि घरातल्या स्तरावर बघितलं तर HM. PM म्हणजे काय? देशाच्या स्तरावर कार्य करणारे, सत्ता करणारे प्राईम मिनिस्टर. राज्याच्या स्तरावर जर बघितलं तर चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री बघतात. पण घरातले होम मिनिस्टर. होम मिनिस्टरला विचारावं लागेल म्हणे. मग होम मिनिस्टरला विचारावं लागेल म्हटल्यानंतर तो घरामध्ये गेला. बायकोला म्हटलं का ग, बाहेर एक माणूस आलाय म्हणे आणि आपल्या शेळीच्या गळ्यामध्ये तो मणी मागतोय, द्यायचा का? त्याला सांगा आम्हाला काय तो म्हणे द्यायचं नाही. शेळी एवढी चांगली दिसते म्हणे, सगळ्या शेळ्यामध्ये मेंढ्यामध्ये सगळ्या तोरा मिरवते म्हणे. ती शेळ्या सगळ्या मेंढ्यामध्ये राणी म्हणून चालते, आणि ती मणी दिल्यावरती कशी दिसन म्हणे. नका देऊ, असं नका करू. त्याला सांगा आम्हाला काही तो मणी द्यायचा नाही. तो बाहेर गेला, सांगितलं आम्हाला काही तो मणी द्यायचा नाही. त्याने सांगितलं 10,000 रुपये देतो म्हणे. त्याने परत बायकोकडे गेला म्हणे, ते 10,000 रुपये म्हणतात. सांगितलं आम्हाला काही मणी द्यायचं नाही, त्याला जाऊन सांगा. तो म्हटला किंमत कमी पडली असेल. त्याने अजून 10 पटीने वाढवली, 10,000चे 10 लाख केले. तो परत गेला बायकोपाशी, म्हटला 10 लाख म्हणतात, काय करू? त्याने सांगितलं हे बघा, तो म्हणे काय द्या, आम्हाला द्यायचा नाही. त्याने अजून 10 पटीने किंमत वाढवली, 10 लाखाच्या 10 कोटी केले. बायकोकडे गेला, बायकोच बाहेर आली. म्हणे तुम्हाला कळत नाही का, सकाळची आंघोळ झाली का नाही म्हणे तुमची, काही घेतली तर नाही सकाळ सकाळी, आम्हाला काय तो मनी द्यायचा नाही. शेवट त्या माणसाने विचार केला, म्हणे काय माणसं आहेत म्हणे, ज्या रत्नाची किंमत हजारो करोडो किमतीमध्ये आहे, असं रत्न त्यांनी त्या शेळीच्या गळ्यामध्ये बांधलं. अरे त्या शेळीच्या गळ्यामध्ये बांधलेलं रत्न जर त्यांनी विकलं असतं तर 1000 शेळ्या घेतल्या असत्या, 2-4 बंगले उभे केले असते, 2-4 गाड्या घेतल्या असत्या. पण त्यांच्याकडे वस्तू आहे, पण असलेल्या वस्तूचा कसा उपयोग करून घ्यावा हे त्यांना कळलं नाही. विठाला विठाला
माणसाच्या जीवनाचं सुद्धा तसं आहे का चिंतामणी आली हाती सदा विजय वृत्ती मनोरथी अशा तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. म्हणून जीवनामध्ये मनुष्य देह मिळणं महत्वाचं नाही तर मिळालेला देह कसा वापरायचा जीवन कसं घालवायचं हे कळलं पाहिजे. जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह को पी गए तो शाम को उतर जाएगी लेकिन एक बार हरिनाम का प्याला पीकर तो देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. मग असा हरिनामाचा प्याला कोणी घेतला. ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन, ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन, वो तो गले गले हरे गुण गाने लगे. ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन. बैठी संतों के संग रंगी मोहन से रंग मीरा गोविंद गोपाल गाने लगी. वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसे लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसे लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगी. दिलों में पड़ी बन के जोगन चली, बन के जोगन चली, बन के जोगन चली, बन के जोगन चली, बन के जोगन चली. राना ने विष दिया मानो अमृत पिया, मेरा गोविंद गोपाल गाने लगी. दुख लाखों सहे मुख से गोविंद कहे, मेरा गोविंद गोपाल गाने लगे. वो तो गली गली हरि गुण गाने लगे. ऐसी लागे लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागे लगन मेरा हो गई मगन. ऐसी लागी लगन हा मीरा हो गई मगन. हा मीराबाई भगवान कृष्ण परमात्म्याच्या भक्तीमध्ये एक मग्न झाल्या, तल्लीन झाल्या. पण सध्याचा काळ असा आलेला आहे की मोबाईलचा काळ आलाय. देवाची भक्ती सोडाच, परंतु मीराबाई जरी असेल हा तरी सुद्धा कोणी असेल बरं का, तरी सुद्धा मोबाईलची इतकी भक्ती झालेली आहे की मांडीवरलं मूल कधी खाली पडतं हे आईलाच कळत नाही बरं का. आजची अवस्था आहे महाराज. म्हणून एका ठिकाणी वाक्य वाचलं होतं, ऐसी लागे लगन मेरा हो गई मगन, नीचे गिर गया छगन. हा छगन म्हणजे छगन साहेब नाही बरं का, लहान मुलगा. मांडीवरलं मूल कधी मांडीवरून खाली पडतं हे आईलाच कळत नाही महाराज. म्हणून जीवनामध्ये वेळ लागावं नामस्मरणाचं. तर वाल्या कोळ्यानं सुद्धा जीवनामध्ये व्यसन लागावं सुद्धा कशाचं, देवाच्या नामस्मरणाचं. म्हणून कोणतंही व्यसन जरी असेल वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये जो माणूस दिसल तो मारलाच समजायचा. कोळी महाहत्यारी, वाल्या कोळी महाहत्यारी, वाल्या कोळी महाहत्यारी, वाल्या कोळी महाहत्यारी. नामे तारिला निर्धारी, नामे तारिला निर्धारी, नामे तारिला निर्धारी. घेता नाम नाम घेता नाम नाम घेता नाम विठोबा, घेता नाम विठोबा. पर्वत दळती पापाचे, पर्वत दळती पापाचे, पर्वत दळते पापा घेता नाम विठोबाचे,
घेता नाम विठोबाचे पर्वत जळते पापाचे पर्वत जळते पापाचे वाल्याकोळानं सुद्धा देवाचं नामस्मरण केलं महाराज. आयुष्यभरामध्ये व्यसन इतकं लागलं की जीवनामध्ये व्यसन सुद्धा असं असतं बघा. कोणतंही व्यसन जर लागलं तर माणसाच्या जीवनाचा नाश करतं. एक तर दारू पिणं असो किंवा माणसं मारणं असो. पण भगवान परमात्म्याचं नामस्मरण असं आहे की माणसाच्या जीवनाचं वाटोळं नाही तर माणसाच्या जीवनाचं कल्याण करतं. कोळ्याची कीर्ती वाढली घन केले रामायण रामादी. म्हणून जीवनामध्ये मनुष्याचा निर्देह मिळाल्यानंतर त्याचं महत्व कळायला पाहिजे बरं का. तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर माता कहे बेटा मेरा है पिता कहे बेटा मेरा है. ना माता का ना पिता का ये तो जन्म देने का नाता है. तू काया नगर का सौदागर तुझी अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर पति कहे पत्नी मेरी है पत्नी कहे पति मेरा है. ना पत्नी का ना पति का ये तो शादी का एक नाता है. तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. बहन कहे भैया मेरा है भैया कहे बहन मेरी है. ना भैया का ना बहन का ये तो राखी बांधने का नाता है. तू काया नगर का सौदागर मामा कहे भांजा मेरा है मामी कहे भांजा मेरा है. ना मामा जी का ना मामी जी का ये तो बेटी देने का एक नाता है. तू काया नगर का सौदागर कमाल कहे कबीर मेरा है कबीर कहे कमाल मेरा है. ना कबीर जी का ना कमाल जी का ये तो हरि गुण गाने का नाता है. तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर तू काया नगर का सौदागर एक ना एक दिवस जावं लागणार आहे. म्हणून याच्याकरता काय केलं पाहिजे. भगवान परमात्म्यानं नरदेह दिला शेवट गोड करायचं आहे. मग अनेकांनी प्रश्न विचारला. आमच्यासारखी माणसं गेले संतांकडे गेले महाराज आमच्या जीवनाचा शेवट गोड करायचा आहे पण कशानं होईल. तुम्ही म्हणता की माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला आम्हाला सुद्धा देव स्वरूपाला प्राप्त व्हायचे देवाची भक्ती करायची. कशामुळे आमच्या जीवनाचा शेवट गोड होईल. तुकोबाराय सांगतात की माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला याच्याकरता मी सुद्धा नामस्मरण केलं देवाचं नामस्मरण केलं त्यामुळे माझ्या जीवनाचा शेवट एवढा गोड झाला की सांगता येत नाही. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये शेवट तो भला 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 माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो जा बाहेरा आलो जा बाहेरा माझा बहु गोड झाला माझा
बहु गोड झाला माझा बहु गोड झाला गोड झाला गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुकोबाराय सांगतात की माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. याच्याकरता काय केलं पाहिजे तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण सांगितलं. कारण देवाचं नामस्मरण, देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसने पडो नये. देवा माणसाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना कोणाला तंबाखूचं व्यसन असेल, कोणाला दारूचं व्यसन असेल, कोणाला गोवा गुटखा काही असेल, पण तुकोबाराय सांगतात की देवा गोवा गुटखा असू द्या, परंतु संसाराच्या कोणत्याच व्यसनामध्ये देवा माझं मन कोणत्याच व्यसनामध्ये पडू देऊ नको. देवा एक फक्त तुझ्या नामस्मरणाच्या व्यसनामध्ये माझं जीवन जावं. संसाराचे अंगी अवघीच व्यसने संसाराचे अंगी अवघीच व्यसने संसाराचे अवघीच व्यसने संसाराचे अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो शुद्ध झालो शुद्ध झालो आता हे त्रिभुवनी आता हे तोहारे चाले त्रिभुवनी आम्ही त्या कीर्तने शुद्ध झालो 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 शुद्ध झालो शुद्ध झालो आता हे सोहळे त्रिभुवनी आता हे सोहळे संसाराचे अंगे अवघेच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धोन सांडिले. जीवनामध्ये शुद्ध व्हायचं असेल, किती अशुद्ध जरी माणूस असेल तरी सुद्धा एकाच गोष्टीनं शुद्ध होऊ शकतो की आम्ही या कीर्तने शुद्ध झालं. जर तुकाराम महाराज जर म्हणत असतील कीर्तनानं शुद्ध होत असेल तर कीर्तनात आल्यानंतर नक्कीच माणूस किती अपवित्र असू द्या तरी सुद्धा शुद्ध होऊ शकतो. म्हणून आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने हात वरती करायचे आणि भजन करायचंय. विठोबा रखुमाई 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि हरि जय जय 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 हरि जय